नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अंकगणित आणि बुद्धिमत्ता या घटकावर आधारित त्रिकोण यावर आधारित प्रश्न अभ्यासणार आहोत। तर बघा, जवळपास सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये त्रिकोणावर आधारित प्रश्न असतोच आणि एकदा का आपल्याला प्रश्न काही सोडवायचे समजले तर अगदी कमी वेळेमध्ये आपण हे प्रश्न सोडवू शकतो। तर आपला पहिला प्रश्न आहे, एका काटकोन त्रिकोणात लघुकोन 1:5 या प्रमाणात आहेत तर सर्वात लहान कोणाचे माप किती? पर्याय ए आहे 15 अंश, पर्याय बी आहे 75 अंश, पर्याय सी आहे 90 अंश आणि पर्याय डी आहे 45 अंश। तर यामध्ये आपल्याला सर्वात लहान कोणाचे माप काढायचे आहे। आणि बघा, त्रिकोण कसा आहे? काटकोन त्रिकोण आहे। कसा त्रिकोण आहे? काटकोन त्रिकोण। तर आपल्याला त्रिकोणाचे प्रकार माहीत आहेत। त्रिकोणाचे प्रकार कोणावरून 3 आणि बाजूवरून 3। तर कोणावरून कोणते 3 आणि बाजूवरून कोणते 3 प्रकार आहेत हे तुम्ही कमेंट करून सांगा। तर इथं आपण काटकोन त्रिकोण दिला आहे। तर काटकोन त्रिकोण म्हणजे कोणता बघा, तर एक कोण हा 90 अंशाचा असतो। म्हणजे हा बघा, हा आपला त्रिकोण आहे, तर हा 90 अंशाचा कोण आहे, हा 90 अंशाचा कोण आहे। तर सर्वात लहान कोणाचे माप किती? तर आपल्याला कोणाचे माप काढायचे आहे। सर्वात लहान कोणाचे माप किती? तर बघा, त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती अंश असते? तर त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज असते 180 अंश। समजा हा ए बी सी आहे, तर ए अधिक बी अधिक सी बरोबर 180 अंश। त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 100 अंश असते। मग या कोणाचे माप 90 अंश आहे। या कोणाचे माप 90 अंश आहे, कारण हा काटकोन त्रिकोण आहे म्हणजे या कोणाचे माप 90 अंश आहे। तर या दोन कोणांचे माप किती? तर या दोन कोणांच्या मापांची बेरीज काय होईल? मग ए अधिक सी बरोबर 90 अंश। या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश का होणार? तर त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते। तर एका कोणाचे माप 90 अंश आहे, मग 90 अधिक 90 180 अंश। तर आपल्याला लहान कोणाचे माप काढायचे आहे। तर आपल्याला कोणाचे माप माहीत आहे का? नाही। तर समजा लघु कोणाचे माप बरोबर x घेतलं तर मग प्रमाणात आहे, मग दुसऱ्या कोणाचे माप काय होणार? तर मोठ्या कोणाचे माप बरोबर 5x, कारण 1:5 या प्रमाणात आहे। मग या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज काय? म्हणून x अधिक 5x बरोबर 90 अंश, कारण यांच्या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज काय होईल? हा समजा x आहे तर हा होईल 5x। मग या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती होईल? 90 अंश, कारण या कोणाचे माप 90 अंश आहे आणि या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते। नंतर बघा, x अधिक 5x, मग हे होईल 6x बरोबर 90 अंश। आपल्याला xची किंमत काढायची आहे। लक्षात ठेवा, xची किंमत काढायची आहे। इथं 6 आहे, तर हे 6 बघा, 6x म्हणजे 6 गुणिला x आहे। तर इकडे बघा, डावीकडेच तेवढे गुणाकारात आहे, तर उजवीकडे टाकलं आपण तर हे भागाकाराचे आहे। म्हणून इकडे राहिला x बरोबर 90 अंश भागिला 6। बघा, इकडे गुणाकारात होता म्हणून भागाकारात आलं। इकडे जर बेरजेत असतं तर इकडे वजाबाकीत होईल, इकडे वजाबाकीत असेल तर इकडे बेरजेत होईल, इकडे भागाकारात असेल तर इकडे गुणाकारात होईल। हे आपल्याला लक्षात आहे। मग आपण यांचा भागाकार केलं तर आपल्याला उत्तर मिळून देईल। तर बघा, यांचा भागाकार केलं तर आपल्याला x बरोबर किती मिळेल? 15 छक्क 90 म्हणजे 15 अंश। x बरोबर काय आलं? 15 अंश। x बरोबर 15 अंश आलं। आणि x म्हणजे काय म्हटलं आपण? x म्हणजे लघु कोणाचे माप आणि आपल्याला सर्वात लहान कोणाचे माप काढायचे आहे। तर सर्वात लहान कोणाचे माप किती आहे? 15 अंश, म्हणजे पर्याय ए हे आपले बरोबर उत्तर आहे। तर बघा, मग या कोणाचे माप किती झाले? 15 अंश। तर या कोणाचे माप किती अंश होणार? या कोणाचे माप किती अंश होणार हे तुम्ही कमेंट करून सांगा। तर बघा, अशा प्रकारचा प्रश्न आहे। तुम्हाला समजले असेल की त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते आणि प्रश्नामध्ये आपल्याला काटकोन त्रिकोण म्हटलं आहे, म्हणजे आपल्याला एका कोणाचे माप माहीत झाले आहे। कोणत्या? एका कोणाचे माप 90 अंश आहे। मग या कोणाचे माप 90 अंश आहे, तर या दोन कोणांच्या मापांची बेरीज ही 90 अंश होईल। मग आपण एका कोणाचे माप समजा बघायचं प्रमाण दिलं आहे, याचं 1 आहे तर याचं 5। समजा आपण लघु कोणाचे माप x घेतलं तर मोठ्या कोणाचे माप काय होईल किंवा दुसऱ्या कोणाचे माप काय होणार? 5x होईल। मग x अधिक 5x बरोबर 90 अंश। मग या दोघांची बेरीज मग आपण इथे कॅल्क्युलेशन केलं तर x अधिक 5x बरोबर 6x। मग आपण हे 6 उजवीकडे आणलं, गुणाकारात होते भागाकारात गेले, 90 भागिला 6 म्हणजे x बरोबर 15 अंश। आपल्याला लघु कोणाचे माप विचारलं, लहान कोणाचे माप झाले 15 अंश। नंतरचा प्रश्न आहे,
एका त्रिकोणाचे कोनाचे गुणोत्तर 2:3 3:4 आहे। लक्षात ठेवा, त्रिकोणाच्या कोनाचे गुणोत्तर 2:3 3:4 आहे। तर त्याच्या सर्वात लहान व सर्वात मोठ्या कोन यातील फरक काढा। पर्याय A 80 अंश, पर्याय B आहे 20 अंश, पर्याय C आहे 60 अंश आणि पर्याय D आहे 40 अंश। तर यामध्ये बघा एक त्रिकोण आहे, बघा त्रिकोणाला किती कोन होतात 3, तर तिन्ही कोणांचे गुणोत्तर दिला आहे 2:3 3:4 असे गुणोत्तर आहे। तर त्या त्रिकोणाच्या सर्वात लहान व सर्वात मोठ्या कोन यामधील फरक किती अंशाचा आहे हे आपल्याला काढावयाचे आहे। तर बघा आपल्याला माहित आहे की त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज किती अंश असते 180 अंश। समजा एक त्रिकोण आहे, समजा हा त्रिकोण आहे, तर या ABC म्हणजे तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज किती अंश असते 180 अंश। मग आपल्याला बघायचं एक त्रिकोणाचे कोन हे प्रमाणात दिले आहे, त्रिकोणाचे कोन दिले आहे का नाही तर त्यांचे प्रमाण दिलेले आहे। मग बघा त्रिकोणाच्या तिन्ही कोनांचे जे प्रमाण दिले आहेत त्यांची समानपट आपण x मानू। मग समजा कोनांची समानपट बरोबर x मानला आपण, कोनांची समानपट x मानलं। तर बघा गुणोत्तर का दिला आहे 2:3 3:4 दिलेला आहे। मग 2x अधिक 3x अधिक 4x बरोबर 180 अंश। कारण बघा समजा हा कोन असेल 2x, हा होईल 3x आणि हा होईल 4x। या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज किती अंश असते 180 अंश असते, हे आपल्याला माहीत आहे। मग आता यांची बेरीज केलं 2x अधिक 3x अधिक 4x, मग 2 अधिक 3 5 आणि 5 अधिक 4 9, मग 9x बरोबर 180 अंश। आपल्याला x ची किंमत काढायची आहे म्हणून या 9ला आपण उजवीकडे नेऊ। उजवीकडे नेलं तर डावीकडे काय राहील x बरोबर 180 अंश आणि इथे बघा हे 9 गुणाकारात आहे त्यामुळे उजवीकडे गेले तर ते काय होतील भागाकारात, म्हणजे छेदामध्ये लिहू 9 आलं। आता आपल्याला x ची किंमत मिळेल, यांचं कॅल्क्युलेशन केलंच। मग x बरोबर किती बघा तर 9 1 9 9 2 18, x बरोबर किती आले 20 अंश। परंतु बघा हे फक्त x ची किंमत आहे आणि आपल्याला काय म्हटलं आहे सर्वात लहान आणि सर्वात मोठा कोन यामधील फरक काढायचा आहे। लक्षात ठेवा फक्त आपल्याला x ची किंमत काढायची आहे आणि x म्हणजे काय म्हटलं आपण तर त्या कोनांची समानपट म्हटलं आहे, त्यामुळे x म्हणजे लहान कोन झाले का तर नाही। तर बघा 2x म्हणजे लहान कोनाचे माप किती आहे 2x घेतल्या, मग आपण हे x ची किंमत काढलं तर आपल्याला लहान कोनाचे माप मिळेल। मग 2x आहे तर 2x बरोबर काय 2 गुणिला 20, 20 काऊन आले तर x म्हणजे काय आहे 20 आहे। मग 2 गुणिला 20 2 दुने 4 म्हणजे लहान कोनाचे माप किती झाले 40 अंश, पण हा उत्तर आहे का नाही। त्यानंतर मोठ्या कोनाचे आपण दुसऱ्या कोनाचे माप काढण्याची आवश्यकता नाही, मोठ्या कोनाचे माप काढलं तरी चालेल। मोठा कोन काय घेतला आपण 4x, म्हणजे इथं आपण x ची व्हॅल्यू टाकून घेऊ। x बरोबर काय तर x बरोबर 20 आहे, मग 4 गुणिला 20 मग 4 दुने 8, मग किती किंमत होईल तर 80 अंश। मोठ्या कोनाची किंमत किती झाली 80 अंश, म्हणजे बघा या त्रिकोणामध्ये सर्वात लहान कोन 40 अंशाचा आहे तर सर्वात मोठा कोन 80 अंशाचा आहे। तर आपल्याला दोन कोनामधील फरक काढायचा आहे। मग फरक काढायचं झालं, फरक काढायचा आहे आपल्याला, तर मोठ्या कोनातून लहान कोन वजा करायचा आहे। मोठ्या कोनाचे माप किती आहे 80 अंश वजा लहान कोनाचे माप किती आहे 40 अंश। मग 80 मधून 40 गेले राहिले किती तर 40 अंश, म्हणजे पर्याय डी हा आपला बरोबर उत्तर आहे। बघा समजलं असेल आपल्याला, इथं त्रिकोणाच्या तिन्ही कोनांचे गुणोत्तर दिले आहे, त्या गुणोत्तरावरून आपल्याला सर्वात लहान व सर्वात मोठा कोन यातील फरक काढायचा आहे। हा प्रश्न आपल्याला सर्वात लहान कोनाचे माप काढा किंवा सर्वात मोठ्या कोनाचे माप काढा अशा प्रकारे पण विचारू शकतो, किंवा पुन्हा थोडा कठीण करायचे झाल्यास मग त्याला आपल्याला अशा प्रकारे फरक काढा लहान आणि मोठ्या कोनातील अशा प्रकारे विचारू शकतो। तर या पद्धतीने आपण अगदी सोप्या पद्धतीने सोडवू शकतो। तर पुढे जाण्या अगोदर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करून घ्या। नंतरचा प्रश्न आहे, एका त्रिकोणाच्या कोनांची मापे 1:2 2:3 या प्रमाणात आहेत।
बघा प्रमाण का दिला आहे 1 2 3 1 2 2 3 या प्रमाणात आहे। तर खालील पर्यायापैकी तो कोणत्या प्रकाराचा त्रिकोण असेल? आपल्याला बघा खालीलपैकी तो कोणत्या प्रकारचा त्रिकोण असेल असे आपल्याला विचारलेला आहे। तर पर्याय ए आहे लघुकोन त्रिकोण, पर्याय बी आहे काटकोन त्रिकोण, पर्याय सी आहे विशालकोन त्रिकोण आणि पर्याय डी आहे समभुज त्रिकोण। लघुकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण, विशालकोन त्रिकोण की समभुज त्रिकोण यापैकी तो कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे हे आपल्याला काढावयाचे आहे। अगोदरचे प्रश्न आपण ज्या प्रकारे सोडवलं त्या प्रकारे आपण समान पट घेऊन अगोदर तिन्ही कोणाचे मापे काढू आणि त्यानंतर बघा आपल्याला त्रिकोणाचे प्रकार हा प्रकरण अभ्यासलेला असेल तर मग तुम्हाला समजून जाईल की दिलेला त्रिकोण हा कोणता त्रिकोणाचा प्रकार आहे हे तुम्ही काढू शकता। तर हे प्रश्न तुम्ही सोडून याचं उत्तर काय आहे हे कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनल बनवल्यास असेच नवनवीन व्हिडिओ करता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।